आम्ही गेमिंग पार्लर चालू केलं 2023 ला आणि एका कन्सोल सोबत 2 कंट्रोलर सोबत आणि 3 चेअर्स सोबत. आम्हाला वाटलेलं की काय हे किती लोकांना आम्ही बोलवतोय, ओपनिंगला लोक काय बोलतील, हसतील, पाठीमागून नावं ठेवतील. पण नंतर विचार केला जाऊ दे, असंही कोण आपल्याला पोसायला येत नाही. जे करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आले तरी आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, आनंद आला तरी आपल्यालाच आनंदी व्हायचं आहे. ॲटलिस्ट स्टार्ट करा. स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. नंतर हळूहळू आपोआप मार्ग भेटत जातात, काय करायचंय काय नाही करायचंय त्याच्यासाठी. तेव्हा एक थॉट आलेला, जो माझ्या मित्रांनीच आयडिया दिलेली की असं असं एक पार्लर आहे म्हणून डोंबिवलीला. तर माझ्या डोक्यात थॉट आला की अरे बदलापूरमध्ये तर कोणाचाच नाहीये, तर आपण सुरू करू. पब्लिक पण आहे बदलापूरला, यंग लोक खूप आहेत, यंग जनरेशन. पण पैसे नव्हते तेव्हा एवढे, तर बोललो काय करायचं. तेव्हा मी असा विचार केला की 3-4 लाख जमवू किंवा कुठून तरी लोन काढू आणि करू. विचार केला जेवढे पैसे आहेत 31 जेवढे पण असतील 30-40 हजार त्यात सुरू करू. आम्हाला ऑफिस आपलं शॉप पण भेटत नव्हतं त्या रेंजमध्ये. आम्ही एक छोटासाच ऑफिस घेतला, जे की हार्डली 90 स्क्वेअर फीटचा पण नसेल, एकदम छोटा ऑफिस, म्हणजे 3-4 लोक पण बसतील तर एकदम कंजेस्टेड असेल. 3-4 लोक बसले तरी कंजेस्टेड जागा होणार. तिकडे आम्ही 8 लोकांच्या सिटिंगची अरेंजमेंट केली लहान मुलांसाठी. गिचमीड मध्ये आणि खूप कंजेस्टेड होतं, कम्फर्टेबल नव्हतं. तर तेव्हा आमच्या मनात आलेलं ते कुठेतरी, अरे यार लोक काय विचार करते यार, एवढंसं करतायत एक टीव्ही आणि एक कन्सोल लावून. पण तेव्हा सुरू केलं, नंतर आयडियाज तिकडून भेटत राहिले आणि त्यामुळेच कुठेतरी आज आम्ही अशा सिच्युएशन मध्ये आहोत की खूप बेटर सिच्युएशन मध्ये आहोत त्या वेळेपेक्षा. पण जर ते नसतं तेव्हा, तर आज कुठेतरी आम्ही इकडे नसतो. अजून तर खूप करायचं, अजून तर स्टार्टच आहे. तिकडून इकडे यायला आम्हाला 2 वर्ष लागली. गोष्टी शिकत गेलो, करत गेलो, जसं जसं वाट भेटत गेली तसं तसं करत गेलो. ज्या ऑपॉर्च्युनिटी भेटल्या त्या ग्रॅब केल्या आणि करत गेलो. थांबलो नाही एका जागी, त्याचा अभिमान वाटतो. मुद्दा हा आहे की स्टार्ट करा, रिझल्ट दिसणार, हळूहळू दिसणार. येस, आणि फॉलो करा. थँक्यू.